नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश पाटील ई लर्निंगमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 10वीच्या टेक्स्टबुकमधील युनिट 1 मधली पहिली जी पोएम आहे अ टीनेजर्स प्रेयर या कवितेला आपण सुरुवात करीत आहोत। मित्रांनो, प्रेयर म्हणजे प्रार्थना हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे। टीनेजर्स म्हणजे नेमकं या शब्दाचा अर्थ काय होतो, कवितेच्या शीर्षकाचा अर्थ काय होतो तो आपण सुरुवातीला जाणून घेऊया। टीनेजर्स म्हणजे 13 to 19 द एज ग्रुप ऑफ द स्टुडंट्स और बॉयज अँड गर्ल्स। 13 ते 19 वयोगटातल्या मुलामुलींचा हा गट असतो आणि ही जी कविता आहे खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच एक प्रेरणादायी अशी कविता ठरणार आहे। परमेश्वराकडे त्यांचं जे मागणं आहे प्रार्थनेच्या रूपात या कवितेच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी आपण या कवितेत दिलेली वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत। या ठिकाणी बघा, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 अँड डिस्कस। 5-6 विद्यार्थ्यांचा ग्रुप करून त्यांनी चर्चा करायला सांगितलेली आहे। गिव्ह अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग। खाली त्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांना आपल्याला रेटिंग्स द्यायला सांगितले। 1 ते 5 पैकी जे आपल्याला जसं आपल्याला योग्य वाटेल त्या मुद्द्याला अनुसरून आपण रेटिंग्स त्याला देऊ शकतो। त्याच्यात पहिला मुद्दा दिला आहे कन्सल्ट पॅरेंट्स ऑब्लिक एल्डर्स। आपल्या आईवडिलांशी, आपल्यापेक्षा मोठ्या लोकांशी आपण विचारविनिमय सल्लामसलत केलं पाहिजे यासाठी। दुसरा मुद्दा दिला आहे कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस। मित्रांशी सुद्धा आपण सल्ल्यासाठी त्यांचा संपर्क ठेवला पाहिजे, त्यांचे विचारविनिमय आपण स्वीकारले पाहिजेत, त्यांचा सल्ला आपण वेळोवेळी घेतला पाहिजे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रे टू गॉड फॉर गायडन्स। योग्य मार्गदर्शनासाठी आपण देवाला सुद्धा, परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे। नेक्स्ट, थिंक डीपली इन सायलेन्स। शांतपणे आपण त्या एखाद्या गोष्टीवर विचार केला पाहिजे। नेक्स्ट, आस्क युअर टीचर फॉर हेल्प। तुमच्या शिक्षकांना तुम्ही मदतीसाठी विचारणा करायची, त्यांची मदत तुम्ही घ्यायची। अँड टॉस अ कॉइन टू डिसाईड। आणि एखाद्या निर्णयाबद्दल आपल्याला जर ठरवायचं असेल तर कॉइन आपण टॉस करू शकतो, असाही एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। दुसरी याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी त्यांनी दिली इन पोएट्री व्हेरी ऑफन देर आर लाईन्स इन विच द पोएट सिम्स टू टॉक डिरेक्टली टू ॲन ॲबसेंट पर्सन, ॲन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया ऑर थिंग ऑर ऑब्जेक्ट। या कवितेमध्ये त्यांनी सांगितलं आहे का या ठिकाणी पोएट सिम्स टू टॉक डिरेक्टली टू ॲन ॲबसेंट पर्सन। एखाद्या अनुपस्थित असलेल्या व्यक्तीबद्दल कवी या ठिकाणी सांगतोय। आणि ॲबस्ट्रॅक्ट आयडिया, एक अशी अमूर्त कल्पना आपण ज्याला म्हणू शकतो, ऑर थिंग ऑर ऑब्जेक्ट, किंवा अशी एखादी वस्तू असेल, गोष्ट असेल त्याबद्दल या कवितेला आपण सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, या कवितेमध्ये जे मॉर्स आपल्याला नेमकं काय सांगू इच्छितात ते आपण या कवितेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स। प्रत्येक नवीन दिवस काहीतरी नवीन घेऊन येत असतो। डिसिजन्स आय मस्ट मेक। आणि त्या प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय आपल्याला स्वतःला घ्यायचा आहे। आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक। आणि मित्रांनो, या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्यासमोर अनेक मार्ग असतात, त्याच्यापैकी नेक्स्ट, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस। या ठिकाणी टीनेजर परमेश्वराला प्रार्थना करतोय की या जगामध्ये जे 2 महत्त्वाचे मार्ग आहेत, एक मार्ग जो आहे तो यशाकडे घेऊन जाणारा आणि दुसरा जो आहे तो अंधकारमय अशा जीवनाकडे घेऊन जाणार आहे। तर या दोन्ही मार्गांपैकी मला योग्य मार्ग दाखवण्यासाठी तू मला मदत कर, अशी देवाकडे प्रार्थना हा टीनेजर्स करतोय। पुढचा महत्त्वाचा मुद्दा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी। हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मे। प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड। टीनेजर परमेश्वराला प्रार्थना करतोय का परमेश्वरा माझे डोळे उघड, माझे डोळे उघड दॅट आय माइट क्लिअरली सी, का मला जेणेकरून समोरचं जग स्पष्टपणे मला स्वीकारता येईल, मला पाहता येईल। परमेश्वरा माझे डोळे उघड। हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट। जे काही या जगामध्ये योग्य आहे, जे काही या जगामध्ये बरोबर आहे, न्याय आहे, त्या गोष्टी स्वीकारण्याची मला दृष्टी दे। ब्रिंग आउट द बेस्ट इन मी। आणि माझ्यातील सर्वोत्तम अशा गोष्टी मला जागरूक करण्यासाठी तू मदत कर। हेल्प लॉर्ड to just say no when temptation comes my way.
ज्यावेळेस माझ्या या जीवन प्रवाहामध्ये ज्यावेळेस मोहाचा अळसर माझ्या मनामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये आळील, त्यावेळेस मला त्या मोहाला नकार देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये दे परमेश्वरा. त्या मोहाला टाळण्याचं सामर्थ्य, त्याला नाही म्हणण्यासाठी मला माझं स्वबळ मला निर्माण करू दे. माझं शरीर हे चांगलं तंदुरुस्त राहील, माझं मन चांगलं राहील, अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि या जगामध्ये प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करण्याची, काहीतरी चांगल्या मार्गावर जाण्याची माझ्यामध्ये स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा दे, अशी प्रार्थना तो टीनेजर करतोय. अँड इन द लास्ट स्टांजा, शेवटच्या कडव्यामध्ये कवी परमेश्वराला विनंती करतोय, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे हे टीनेजचे वर्ष निघून जातील, त्यावेळेस आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट. परमेश्वरा, हे जीवन खूप सुंदर आहे, हे जीवन खूप अतिशय सुरेख असं जीवन आहे. अँड दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि तुमच्यासोबत सत्याच्या मार्गाने, योग्य मार्गाने चालत असताना या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी मी बदलणार आहे. आणि परमेश्वरा, हेच खरी माझ्यासाठी प्रेरणा असेल का तुम्हीसुद्धा, मग तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत नेहमी असला पाहिजे आणि हे जीवन जगत असताना मला तुमच्याकडनं प्रेरणा मिळाली पाहिजे. अशा प्रकारे जे मॉर्स यांनी या कवितेमध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे. Now we are going to English workshop. There is first question. Choose the correct alternatives and complete the sentences. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. First sentence, according to the poet, dash are brought by each new day. पर्याय दिलेत त्यांनी, न्यू बिगिनिंग्स आणि न्यू एंडिंग्स. कवीच्या मतानुसार या ठिकाणी दररोज नवीन कुठली गोष्ट घडत असते, तर याचं उत्तर आपल्याला न्यू बिगिनिंग्स हे देता येईल. सेकंड सेंटेन्स, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश. पर्याय दिलेले आहेत, ग्रेट डिस्ट्रेस आणि ग्रेट सक्सेस. वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू. आपल्यालाच स्वतःला ठरवायचं आहे का कुठल्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. तिसरं महत्त्वाचं वाक्य, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर वॉट. कवी परमेश्वराला प्रार्थना करतोय, कशासाठी, तर पर्याय दिलेत त्याने माईट आणि राईट. योग्य पर्याय या ठिकाणी राईट. योग्य मार्गावर जाण्यासाठी कवी परमेश्वराला प्रार्थना करतोय. पुढचं सेंटेन्स आहे, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश ऑफ हिज लाईफ. कवीला पाहण्याची इच्छा आहे का त्यांच्या टीनेज वर्ष किंवा टीनेजचं जे वय आहे ते कसं असायला हवं. तर या ठिकाणी वर्स्ट आणि बेस्ट याच्यामध्ये नक्कीच बेस्ट हा पर्याय योग्य आहे. सेकंड क्वेश्चन, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहायला सांगितल्यात. पहिल्या स्टांजामध्ये मेक आणि टेक ही पहिली जोडी आहे. दुसरी जोडी सक्सेस अँड डिस्ट्रेस. दुसऱ्या स्टांजामध्ये सी आणि मी, नेक्स्ट वे डे आणि पुन्हा सी मी, अशा एकूण 5 रायमिंग पेअरच्या जोड्या आपल्याला याच्यात सांगता येतील. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. चूज द करेक्ट वन फ्रॉम द ऑप्शन्स. फर्स्ट ऑप्शन A B B, सेकंड A B C D, थर्ड A B C B, फोर्थ A B B A. तर मित्रांनो, या कवितेमध्ये नेमकं कुठली राईम स्कीम वापरलेली आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर या कवितेमध्ये जर आपण स्टांजानुसार पाहिलं तर A B C B ही राईम स्कीम वापरलेली आहे. क्वेश्चन नंबर 4, मॅच द लाईन्स इन कॉलम A विथ फिगर ऑफ स्पीच इन कॉलम B. कॉलम A मध्ये पहिला फिगर ऑफ स्पीच दिलेला आहे, डिसिजन्स आय मस्ट मेक. तर मित्रांनो, कॉलम बी मध्ये याचा पर्याय आपल्याला इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच घेता येईल. सेकंड वन, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. या ठिकाणी याचा
appetite. Don't leave me here high and dry. Oh, well, I don't wanna jinx it, baby, and twist myself at the spine. Don't wanna overthink it, baby. It's just twist your body and mine. Baby, you give me ice and fire. You're giving me wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. Oh, but I don't wanna jinx it, baby. Let's not get ahead of my time. Oh, but I don't wanna miss you, baby. So I stand up and speak just my mind. Oh, आपण मुलाखतीमध्ये विचारू शकतो. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, ज्याच्यामध्ये आता नवीन यानुसार थोडा बदल करण्यात आलेला आहे, तो आपण समजून घेऊ. ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम आता फक्त 5 मार्कांसाठी विचारलं जाणार आहे. त्यामध्ये त्या कवितेचं टायटल लिहिण्यासाठी अर्धा मार्क्स, कवीचं नाव लिहिण्यासाठी अर्धा मार्क, राईम स्कीमसाठी 1 मार्क, फिगर ऑफ स्पीच कुठलाही एक लिहायचं असेल तर 1 मार्क आणि थीम आणि सेंट्रल आयडियासाठी 2 मार्क्स. अशा प्रकारे 5 मार्कांना